ठीक आहे. तर प्रॉब्लेम नंबर आहे 8, पेज नंबर आहे याचा 60. ठीक आहे. तर इथं प्रॅक्टिस प्रॉब्लेम 8, पेज नंबर 60. इथं प्रॉब्लेम पहिला काय दिलाय बघूया. ऍडजस्टमेंट कशा कशाला आहेत बघूया. टिकमार्क करून घेऊया त्याला आणि देन आपण तिथं तो सॉल्व्ह करूया. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. दोन पार्टनर आहेत नाना आणि नानी आणि ते प्रॉफिट लॉस कसे डिस्ट्रीब्यूट करतात. तर इथं दिले की त्यांचा जो रेशो आहे प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करण्याचा तो इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजेच आपण त्याला म्हणतो समसमान आहे. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट्स इन पीएल अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ दी हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. येस, ते इथं काय सांगितले की तुम्हाला काय करायला सांगितलंय त्यांनी. तर पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या रिलेटेड ज्या ज्या काही ऍडजस्टमेंट आलेल्या आहेत त्याचे इफेक्ट कशा पद्धतीने होतील हे सांगा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे जनरली काय असतं आपलं, जनरली आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचं असतं, पीएल अकाउंट बनवायचं असतं, बॅलन्स शीट बनवायची असते किंवा मग ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा असतो, पीएल अकाउंट मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचा असतो आणि फायनली आपण बघतो की बॅलन्स शीट आपली तिथं टॅली होते. जर आपली सगळी उत्तर बरोबर असतील वरपासून ग्रॉस प्रॉफिट पासून तर ऍट द एंड ऑफ द प्रॉब्लेम बॅलन्स शीट जी आहे ती तुम्हाला तिथे टॅली मिळते. पण ह्या प्रॉब्लेमचं उद्दिष्ट काय की या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी तुम्हाला पीएलच्या आणि बॅलन्स शीटच्या रिलेटेड ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या करायला तिथं त्यांनी सांगितल्या. ठीक आहे. तर आता बघा पहिली ऍडजस्टमेंट इथं काय दिलेली आहे. पहिली ऍडजस्टमेंट आहे ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड टू ₹34,500. ग्रॉस प्रॉफिट दिलाय, याला काही टिकमार्क करण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण ते करू शकतो. नंबर 2, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018. तर इन्शुरन्सला काहीतरी ऍडजस्टमेंट दिसते. तर हीच ऍडजस्टमेंट मित्रांनो इन्शुरन्सची जी आहे ती आपल्याला व्यवस्थित बघायची आहे. तर याला आपण टिकमार्क केलेले आहे इथे इन्शुरन्सला. नंबर 3, डिप्रिसिएशन सांगितले लँड बिल्डिंगला 10% आणि फर्निचरला 5%. तर लँड बिल्डिंग आणि फर्निचर या दोन गोष्टींना ऍडजस्टमेंट आहे. मी इथे याला टिकमार्क करून घेतो. पहिल्यांदा लँड बिल्डिंगला अँड देन इथं आहे फर्निचरला. नेक्स्ट पॉइंट, राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर डेटर्स वर सांगितले त्यांनी बॅड डेट्स आणि आरडीडी करा. ठीक आहे. तर इथं डेटर्स वर बॅड डेट्स आरडीडी करायचं, तर डेटर्सला मी इथे टिकमार्क करून घेतो. ठीक आहे. सो लास्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 34,500. तुम्हाला माहिती आहे की या ऍडजस्टमेंटला आपल्याला टिकमार्क वगैरे करण्याची गरज नाहीये, तर याला आपण तिथं सोडून देऊया. टिकमार्क वगैरे कशाला तिथं क्लोजिंग स्टॉक साठी करावी लागत नाही. तर पहिल्यांदा पोस्टिंग करून घेऊया. पोस्टिंग करत असताना बघा हा ट्रायल बॅलन्स आहे. हा इथं तुम्हाला डेबिट बॅलन्सेस दिलेत, हे तुम्हाला इकडे क्रेडिट बॅलन्सेस दिलेत नॉर्मल पद्धतीनं, जे आपल्याला इथं पोस्ट करायचे आहेत ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा बघा कुठला पॉईंट इथं दिलेला आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो दिलाय इन्शुरन्स, अमाऊंट दिलाय 15,000. इन्शुरन्स म्हणजे विमा, हा ऑफिस मधनं होणारा खर्च आहे. याला आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. ठीक आहे. याला आपण लिहितो पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला टू इन्शुरन्स इनरला ₹15,000. ओके. पीएलच्या डेबिटला आपण लिहिलेले आहेत टू इन्शुरन्स ₹15,000. नंबर 2, दुसरा पॉईंट बघूया नंतर काय दिलाय. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो दिलेला लँड अँड बिल्डिंग. याला कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन आहेच, प्लस याला ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा काहीतरी ऍडजस्टमेंट दिलेली होती. म्हणजे त्याला काहीतरी दोन गोष्टींना ऍडजस्टमेंट आहे असं आपण इथं एक रफली बोलू शकतो. तर लँड बिल्डिंग पोस्टिंग बद्दल बोलायचं झालं तर लँड बिल्डिंग ही आहे आपली असेट. याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहा लँड अँड बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लँड अँड बिल्डिंग. मित्रांनो अमाऊंट दिले 50,000. इनरला लिहा ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ज्यांनी सोडवलेला आहे प्रॉब्लेम त्या मित्रांनी प्रॉब्लेमचं पोस्टिंग व्यवस्थित केलंय का बघा. इन केस काही कुठं चुकलं असेल तुमचं तर त्याला तुम्ही करेक्ट करून घ्या, त्याला रिपेअर करून घ्या. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे सॅलरीज. सॅलरीज हा ऑफिस मधून होणारा खर्च आहे. याला आपण पीएल ला लिहितो. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहूया टू सॅलरीज. इन्शुरन्सला एक ओळ जागा सोडू आणि नंतर लिहू टू सॅलरीज. सॅलरीची अमाऊंट आहे ₹5,000. आउटरला लिहूयाला
₹5,000. सॅलरीची अमाऊंट आहे ₹5,000. चलो, हा पॉईंट कंप्लीट झाला. सॅलरीज ₹5,000. नेक्स्ट पॉईंट आहे पुढे दिलेला मित्रांनो, एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटीची अमाऊंट आहे 2,500. ठीक आहे. एक्सपोर्ट ड्युटी हा खर्च आपण लिहितो बाळांनो पीएल ला. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आता एक्सपोर्ट ड्युटीवर आपण भरपूर वेळेला डिस्कशन केलंय. तर इथं लिहूया एक्सपोर्ट ड्युटी टू एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट आहे इथे दिलेली ₹2,500. एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट आहे ₹2,500. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट दिला यानंतर मित्रांनो इंटरेस्ट. इंटरेस्टच्या बाबतीमध्ये आता बघा, इंटरेस्ट हा डेबिटला आलेला आहे. तर डेबिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएलच्या डेबिटला लिहिणार, नंबर 1. आणि इथं क्रेडिटला जर तुम्ही बघितलं तर क्रेडिटला सुद्धा इंटरेस्ट आलेला आहे, बरोबर आहे. तर क्रेडिटला आलेला इंटरेस्ट आपण लिहिणार पीएलच्या क्रेडिटला. हा जो इंटरेस्ट आहे सध्या डेबिटवाला, हा आपल्याला लिहायचा आहे पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहूया टू इंटरेस्ट. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. टू इंटरेस्ट याची अमाऊंट मित्रांनो दिलेली आहे ₹1,000. ठीक आहे. ती इथं आहे ₹1,000. चलो, तर हे पण कंप्लीट झालं. इंटरेस्ट लिहिला पीएलच्या डेबिटला. देन नेक्स्ट पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर अमाऊंट आहे 40,000. फर्निचर ही आपली असेट आहे. ठीक आहे. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया आपण फर्निचर 40,000. ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहूया. फर्निचर अमाऊंट आहे 40,000. ओके. फर्निचर अमाऊंट आहे 40,000. तर हे पण आपलं कंप्लीट झालं. नेक्स्ट पॉइंट बघूया काय दिलाय. नेक्स्ट पॉइंट आहे डेटर्स. ओके. डेटर्स अमाऊंट आहे 26,000. डेटर्स मित्रांनो सुद्धा आपली असेट आहे. त्याला इथंच असेटला आपण लिहितो. तर इथं फर्निचरच्या खाली एक ओळ जागा सोडू आणि नंतर लिहू आपण डेटर्स. 26,000. ठीक आहे. डेटर्स 26,000. तर मित्रांनो डेबिट साईडचं पोस्टिंग आपण कव्हर केलंय. जास्त पॉईंट इथं नाही आहेत. यामध्ये इन्शुरन्स, सॅलरीज, एक्सपोर्ट ड्युटी आणि इंटरेस्ट हे खर्च आहेत. ऑफिसमधनं होणारे खर्च आहेत. त्यामुळे त्याला आपण पीएलच्या डेबिटला लिहिलं. त्यानंतर असेटमध्ये काय काय बघितलं आपण, तर असेटमध्ये लँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे आणि आपण इथं डेटर्स सुद्धा बघितलेले तिथं आहे. ठीक आहे. तर हे सिंपल आहे पोस्टिंग डेबिटचं. यामध्ये काय फार नवीन असा कुठला पॉईंट नव्हता. तर आय होप हे सगळ्यांना क्लिअर असेल, समजलं असेल. सो आता डेबिटचं कंप्लीट झालंय. जाऊया आपण क्रेडिट बाजूकडं. क्रेडिटला बाळांनो पहिल्यांदा दिलेलं आहे त्यांचं कॅपिटल. आता 2 पार्टनर आहेत, एक आहे नाना आणि दुसरी आहे नानी. तर दोघांचंही कॅपिटल आहे ते तुम्हाला दिलंय ₹50,000. ठीक आहे. दोघांचंही जे कॅपिटल आहे ते इथं दिलेलं आहे तुम्हाला ₹50,000. तर कॅपिटल लिहितो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं यांची नावं लिहून घेऊया आपण. यांची इथं नावं लिहून घेऊया आणि कॅपिटल जे आहे ते आपण इथं लिहूया बाय बॅलन्स बीडी. 50 आहे ना. यस. तर आहे 50,000. ओके. सो कॅपिटल लिहिले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी 50,000 आणि 50,000. ठीक आहे. तर हा पण पॉईंट आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे दिलेलं यानंतर कॅपिटल नंतर. पुढचा पॉईंट दिलाय मित्रांनो बँक लोन. ओके. आणि बँक लोनला काहीतरी कंसामध्ये इन्फॉर्मेशन पुढे दिलेली आहे. दॅट मीन्स की बँक लोनला काही ऍडजस्टमेंट आहे. ओके. बँक लोन म्हणजे बँकेतून घेतलेलं कर्ज ही आपली आहे लॅबिलिटी. ठीक आहे. कर्ज म्हणजे आपलं देणं. याला लिहितो आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर 10% बँक लोन अमाऊंट आहे याची दिलेली 30,000. हे मी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितो. 10% बँक लोन 30,000 रुपये. 10% बँक लोन 30,000 रुपये. ठीक आहे. तर हे बँक लोन आपण लिहिलंय बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला.
तर हा पॉईंट कव्हर झाला असेल. तर नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट आहे मित्रांनो इंटरेस्ट. बघा मगाशी पण बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतो, हा जो इंटरेस्ट आहे हा कोणत्या बाजूला आलाय ट्रायल बॅलन्स मध्ये, तर हा क्रेडिट बाजूला आलेला आहे. ठीक आहे, क्रेडिट बाजूला आलेला इंटरेस्ट आपण पीएल च्या क्रेडिटला लिहितो. ठीक आहे, तर हा इंटरेस्ट लिहायचा आहे तुम्हाला इथं पीएल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट या नावाने. बाय इंटरेस्ट अमाऊंट आहे मित्रांनो इथं दिलेली 1500. ठीक आहे, इथं अमाऊंट आहे 1500 रुपये. बाय इंटरेस्ट अमाऊंट आहे 1500 रुपये. ठीक आहे, तर हा पण पॉईंट कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे यानंतर दिलेला. नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे इथे दिलेला बिल्स पेएबल 8000 रुपये. बिल्स पेएबल म्हणजे उसनवारी लोकांना आपण पैसे द्यायचे आहेत. ओके, तर ते देणं असतं ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितो. त्यानुसार हा पॉईंट लिहूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. अमाऊंट आहे बिल्स पेएबल. अमाऊंट आहे दिलेली 8000 रुपये. अमाऊंट आहे दिलेली 8000 रुपये. तर एकदम सोपं पोस्टिंग होतं. आजपर्यंत जे जे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत त्या पॉइंटला कव्हर म्हणजे त्याच पॉइंटच्या रिलेटेड सगळे पॉइंट होते. कोणताही नवीन असा पॉइंट आलेला नव्हता. फक्त या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटवर आपल्याला ऍडजस्टमेंट्सवर आपल्याला थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. काही कॅल्क्युलेशन्स आहेत, ती कॅल्क्युलेशन्स आपल्याला तिथं समजून घ्यावी लागतील. ठीक आहे, तर होपफुली एवढं पोस्टिंग सगळ्यांना समजलेलं आहे का? सगळ्यांना या गोष्टी कळलेल्या आहेत का? एकदा सांगा. पोस्टिंग मध्ये शंका असेल कुठल्या पॉइंटच्या रिलेटेड तर बोला, मी पुन्हा एकदा त्याला एक्सप्लेन करतो. अदरवाईज आपण पुढे जाऊया आपल्या ऍडजस्टमेंट पार्टकडे. साक्षी, सृष्टी, श्वेता, अथर्व, प्रतीक, अनु, हर्षदा, आदित्य, अथर्व जाधव, सानिका. चलो, तर सगळे हो म्हणतात. ओके मित्रांनो, काही हरकत नाही. जर कुठला पॉईंट कळाला नसेल पर्टिक्युलरली कुठल्या पॉईंटचं पोस्टिंग तर विचारत चला, आपण त्याला एक्सप्लेन करूया. काय हरकत नाही. सो आता जाऊया ऍडजस्टमेंट पार्टकडे. बघा ऍडजस्टमेंट पार्ट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट काय दिली आहे बघा. पहिली ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे ग्रॉस प्रॉफिट बद्दल. ओके, तर काय सांगितलं की ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो यांना झाला कितीचा? 34,500 रुपयांचा. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला झालाय 34,500चा. हा ग्रॉस प्रॉफिट आपण मित्रांनो कुठं लिहितो? बघा कुठं दोन ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट लिहिला जातो. तर नंबर एक, ग्रॉस प्रॉफिट आम्ही लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. तर इथं ट्रेडिंगला लिहितो, तर इथं लिहून घेऊया टू टू ग्रॉस प्रॉफिट. हा याचा पहिला इफेक्ट. टू ग्रॉस प्रॉफिट 34,500 रुपये. टू ग्रॉस प्रॉफिट 34,500 रुपये. नंबर एक. नंबर दोन, ग्रॉस प्रॉफिट दुसरा इफेक्ट कुठे लिहितो? तर दुसरा इफेक्ट आम्ही लिहितो पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं पीएलच्या क्रेडिटला लिहूया बाय ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट आहे 34,500. ओके, अमाऊंट आहे 34,500. चलो, ठीक आहे. तर हे झालेलं आहे ग्रॉस प्रॉफिट दोन ठिकाणी लिहिला आपण, ट्रेडिंगच्या डेबिटला, पीएलच्या क्रेडिटला. तर ही ऍडजस्टमेंट नंबर एक आपली कंप्लीट झाली. तुम्ही या पद्धतीने सुद्धा बघा की आपण प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करतो. तर इथं ग्रॉस प्रॉफिटचे पण दोन केले, ट्रेडिंगच्या डेबिटला पहिला, पीएलच्या क्रेडिटला दुसरा. सो ठीक आहे, चलो दुसऱ्या पुढच्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, ऍडजस्टमेंट महत्वाच्या आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत. ठीक आहे, तर दुसरी समजून घ्या जरा. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स. इन्शुरन्सचे पैसे हे पण दिलेले आहेत. विथ इफेक्ट फ्रॉम, डब्ल्यूईएफ या शब्दाचा अर्थ काय होतो? विथ इफेक्ट फ्रॉम कोणत्या तारखेपासून? तर 1/4/2018 पासून. ठीक आहे, 1/4/2018 पासून. पहिली गोष्ट मी तुम्हाला कायम सांगत आलोय, अकाउंटिंग किंवा फायनल अकाउंट हे आपण जे बनवतो ते एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला किती नफा तोटा झाला हे बघण्यासाठी आपण त्याला पहिली गोष्ट बनवत असतो. हे जे इन्शुरन्सचे पैसे आहेत हे किती महिन्यासाठी दिलेत? तर ते 15 महिन्यासाठी दिलेत. ओके, तर यांनी काय दिले, एक सेकंड जस्ट. यांनी काय सांगितले की इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स. ओके, जस्ट इथं कॅल्क्युलेशन आधी बघा आणि देन मग तुम्ही लिहून घ्या.
इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स. इन्शुरन्सचे पैसे 15 महिन्यापासून दिलेत. आता ते 15 महिन्यांचे कधी सुरू होतात, तर हे 1 एप्रिल 2000 कुठनं दिलेत, हे 1 एप्रिल 2018 पासून दिलेत. ओके, 1 एप्रिल 2018 पासून चे पैसे यांनी दिलेत. आता 1 एप्रिल 2018 पासून दिलेत, ठीक आहे. आपलं वर्ष कधी संपतं, तर आपलं वर्ष मित्रांनो संपतं 31 मार्च 2019 ला. आता तुम्ही म्हणाल की 31 मार्च 2019 ही तारीख कुठनं तुम्ही घेतली, तर ही तारीख तुम्हाला बघायची आहे मित्रांनो, इथं वर दिलेली आहे. ठीक आहे, इथं वर दिलेली तारीख आहे, हे आपलं वर्ष संपणार आहे. त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आहे, त्याला जस्ट मी इथं घेतले. तर आपलं वर्ष कधी संपतं, 31 मार्च 2019 ला. आता बघा, एप्रिल पासून ते मार्च पर्यंत किती कालावधी होतो, जर तुम्ही महिने मोजले तर हा जो कालावधी आहे, हा कालावधी मित्रांनो आहे 12 महिन्याचा. ठीक आहे, हा कालावधी आहे 12 महिन्याचा. मग आम्ही पैसे किती महिन्याचे दिलेत, 15. मग जास्तीचे किती दिलेत, तर 15 वजा 12 म्हणजे हे पुढचे आम्ही 3 महिन्याचे पैसे एक्स्ट्रा दिलेले आहेत. 3 मंथ्स हे काय आहेत, 3 मंथ्स इज प्रीपेड. जे आम्ही एक्स्ट्रा पैसे दिलेले असतात का नाही, त्याला आपण म्हणतो प्रीपेड. ठीक आहे. मग आता अकाउंटिंगचा नियम काय सांगतो, की अकाउंटिंगचा नियम सांगतो की तुम्ही ज्या वर्षाचं अकाउंटिंग करताय, ज्या वर्षाचं म्हणजे काय, की तुम्ही एप्रिल ते मार्चचं अकाउंटिंग करताय, तर ते 12 महिन्याचेच पैसे हिशोबात धरा. पुढच्या पैशाला या 3 महिन्याला हिशोबात धरू नका. तर मग या 3 महिन्याचे पैसे किती असतील जे हिशोबात धरायचे नाहीत ते, तर हे कसं करायचं परत, तर इथं परत एक छोटंसं समीकरण मांडायचं आपलं रेग्युलर, की 15 महिन्याला आम्ही किती पैसे दिलेत. इथं बघा, 15 महिन्यासाठी आम्ही किती पैसे दिलेत, तर इथंच दिसते 15 महिन्यासाठी आम्ही दिलेत 15,000. ओके, 15 महिन्यासाठी आम्ही दिलेले आहेत 15,000. ठीक आहे. तर मग ह्या राहिलेल्या, एक सेकंड आदित्य, बाळा काही करू नका, मी लिहितो याच्यावर. ठीक आहे, तू काही लिहू नको, 2 मिनिट थांब जरा. येस, सॉरी. तर बघा, 15 महिन्याला आम्ही दिलेत 15,000. तर मग 3 महिन्यासाठी किती असतील, तर 15 महिन्यासाठी 15, तर 3 महिन्याला ऑब्व्हियसली इथं असणार किती, 3,000. जरी हे तुम्ही सोडवलं तरी हे तुम्हाला उत्तर मिळेल 3,000 रुपये. मग आपल्याला समजलं काय, की 3,000 हे काय आहेत, इन्शुरन्सचे पैसे प्रीपेड आहेत. ओके, हे पैसे आहेत प्रीपेड. तर ही ऍडजस्टमेंट एवढी, वर्किंग नोट एवढी लिहून घ्या, आणि लिहून झाल्यानंतर मला सांगा समजलेली आहे का, सो दॅट याचे इफेक्ट काय करायचे मी तुम्हाला तिथे बाळांनो सांगतो. ठीक आहे, लिहून घ्या पहिल्यांदा. येस, हर्षदा झाले, श्वेता झाले, ऋषिकेश, अथर्व, सानिका सूर्यवंशी, प्राची, प्रतीक, आदित्य. समजलं मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन्स आपण आज पहिल्यांदा केलेत अशातला भाग नाहीये. आधी पण 2-3 वेळेला, 2-4 वेळेला मी ही कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवले. रोहित लिहून झाले, ओके गुड. अथर्व झाले, ओके मित्रा. हर्षदा, येस. ओके, सो मित्रांनो काय आहे, की हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आता करून दाखवलंय, एकदम स्लोली समजून सांगितलं. पण हे कॅल्क्युलेशन मित्रांनो तुम्हाला स्वतःला 2-3-4 वेळा स्वतः करावं लागेल. ओके, तर त्यानंतरच मित्रांनो हे समजेल. ओके, हा प्रॅक्टिसचा भाग आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सगळ्या गोष्टी समजतात असं होत नाही अकाउंटिंग मध्ये. तर हे तुम्हाला मित्रांनो 2-3-4 वेळेला बघावं लागेल, समजून घ्यावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला ते समजेल. कोणीही म्हणजे एकदम अभ्यासात हुशार विद्यार्थी जरी असेल किंवा अभ्यासात कच्चा जरी असेल, तरी पहिल्यांदा सगळ्यांसाठी सेमच असतं, की पहिल्यांदा आपल्याला 2-4 वेळा याचा बघावा लागेल, अभ्यास करावा लागेल, नंतरच या गोष्टी तिथं 100% समजतील. ठीक आहे, तर आता काय झालंय, की आपल्याला समजते 3,000 रुपये आहेत आपले प्रीपेड. ठीक आहे, 3,000 रुपये प्रीपेड. याला आपण हे करूया, पोस्ट करूया इथं.
पहिल्यांदा प्रीपेड आहेत म्हटल्यावर इथं इन्शुरन्स मधनं वजा करा, लेस प्रीपेड 3000, रेग्युलर इफेक्ट त्याचे, लेस प्रीपेड करा 3000 रुपये, 15तून 3 गेले, एक सेकंड, गायत्री बरोबर आहे. येस, 15तून 3 गेले 12, साक्षी, सानिका, सृष्टी, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. हर्षदा बरोबर आहे. हा झाला पहिला इफेक्ट मित्रांनो. दुसरा इफेक्ट येतो मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. इथं लिहा बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड इन्शुरन्स 3000. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स 3000 रुपये. ठीक आहे, पहिला इफेक्ट काय केला तर आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये इन्शुरन्सला वजा केलं. दुसरा इफेक्ट काय केला तर दुसरा इफेक्ट लिहिला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. हे आहे मित्रांनो पहिली ही ऍडजस्टमेंट जी इन्शुरन्सची आहे, एक महत्वाची ऍडजस्टमेंट होती यातली, ती आपण कम्प्लीट केली. चलो दुसरी ऍडजस्टमेंट पुढची बघूया. पुढची ऍडजस्टमेंट आहे ती आहे डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे लँड बिल्डिंगला 10%. वरवर दिसायला ही रेग्युलर ऍडजस्टमेंट दिसते, पण ही ऍडजस्टमेंट मध्ये वर्किंग नोट आहे. कशी वर्किंग नोट आहे, काय वेगळं आहे यामध्ये, जस्ट बघा इकडं. 2 मिनिटात मी समजून सांगतो की लँड बिल्डिंगला त्यांनी सांगितलं डिप्रिसिएशन आहे 10%. ओके, डिप्रिसिएशन ऑन शॉर्ट मध्ये लिहू बिल्डिंग ऍट द रेट 10%. ओके, बिल्डिंग जी आहे त्याला 10% डिप्रिसिएशन आहे. आता इथं जरा या प्रॉब्लेम मध्ये बघा लँड बिल्डिंग कितीची दिले टोटल तुम्हाला, तर लँड बिल्डिंग तुम्हाला दिले 50,000ची. ठीक आहे, टोटल आमच्याकडे लँड बिल्डिंगची जी किंमत आहे ती आहे 50,000. ओके, कंसात काय सांगितलंय खाली मग इथं की ऍडिशन ऑफ ₹20,000 विथ इफेक्ट ऑन 1 जुलै 2018. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, आधी जे केले तेच पुन्हा आहे सेम तसंच, की या 50 पैकी 20,000ची बिल्डिंग ही 1 जुलैला ऍड केली. ठीक आहे, या 50,000च्या टोटल बिल्डिंग पैकी 20,000ची जी बिल्डिंग आहे ती कधी ऍड केली आपण तर 1 जुलै 2018ला. ओके, 50,000ची टोटल बिल्डिंग आहे यांची, आणि या 50,000ला काय करावं लागेल मग 2 भागात डिवाइड करावं लागेल. पहिला भाग कितीचा यांनी सांगितलाय तर 20,000चा. मग पहिला 20,000चा आहे तर मग दुसरा कितीचा असेल तर 50 मधनं 20 गेले, तो असेल दुसरा 30,000चा. ओके, तर ही पहिली स्टेप समजली का बघा, टोटल बिल्डिंग 50ची. त्यांनी आपल्याला सांगितलं की यात 20,000चा भाग आम्ही ऍड केलाय जुलैला. मग हा झाला पहिला भाग जुलै 20,000चा, नंबर 1. मग आता जरा बघा की हा भाग कधी ऍड केलेला आहे, हा भाग ऍड केलेला आहे जुलैला. जुलै ते आपलं वर्ष कधी संपतं, मार्च, बरोबर. जुलै ते मार्च महिने किती होतात मित्रांनो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे जुलै ते मार्च हा जो कालावधी आहे हा आहे कितीचा, 9 महिन्यांचा. ओके, हा आहे 9 महिन्याचा. ठीक आहे, आता डिप्रिसिएशन किती आहे रे, तर डिप्रिसिएशन आहे 10%. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप, डिप्रिसिएशन आहे 10%. मग 20,000च्या 10% जर मी काढले तर येतात किती, 2,000. 2,000 येतात 12 महिन्यासाठी. आमचा वापर किती आहे, 9 महिन्याचा. तर मग 9 महिन्याला किती रुपये. ठीक आहे, तर हे सोडवावं लागेल. 9 भागिले 12 गुणिले 2,000. ठीक आहे, 9 भागिले 12 गुणिले 2,000, तर हे येतात 1,500 रुपये. हे येतात मित्रांनो 1,500 रुपये. ठीक आहे, हे येतात 1,500. हा झाला यातला महत्वाचा भाग. ठीक आहे, हा झाला यातला महत्वाचा भाग की यामध्ये आपण कॅल्क्युलेशन केले की कुणाला कशा पद्धतीने डिप्रिसिएशन आहे ते बघितलं. पहिला वापर बघितला याचा किती, कुणाचा किती आहे, त्यानुसार आपण याला इथं हे केलेलं आहे. यस, हर्षदा आणि सृष्टी उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर हे झालं या 20,000चं. आता हा राहिलेला भाग हा कितीचा आहे, 30,000चा. हा काय पहिल्यापासून आपल्याकडे आहे, म्हणजे हा जो भाग आहे हा आपण यूज केला, युज्ड फॉर 12 मंथ्स. ओके, हा पूर्ण वापरला 12 महिन्यासाठी. मग याच्यावर पूर्ण डिप्रिसिएशन करावं लागेल. 30,000च्या 10%.
ठीक आहे. 30,000च्या 10% येतात किती? 3,000 आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे 3,000 रुपये. मग टोटल डिप्रिसिएशन आमचं किती? तर टोटल डिप्रिसिएशन आमचं होणार इकडले हे 1,500 आणि इकडले हे 3,000, 3 आणि 1 4 आणि हे वरचे 500 म्हणजे टोटल डिप्रिसिएशन आपलं झालं किती? 4,500 रुपये. ठीक आहे. टोटल डिप्रिसिएशन झालं किती? 4,500 रुपये. तर ही एक वर्किंग नोट मित्रांनो इथं लिहून घ्या. सृष्टी बरोबर आहे. ही एक वर्किंग नोट लिहून घ्या. बघा मागं पण आपण सेम याच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केलेली होती. ही कॅल्क्युलेशन्स फक्त फायनल अकाउंट मध्येच आहेत अशातला भाग नाही. पुढे जाऊन सुद्धा या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करावी लागतात. थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल, प्रॅक्टिस याचं करावं लागेल, मगच हे आपल्याला समजेल. कुणालाही पहिल्या एका अटेम्प्ट मध्ये हे समजणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, याचं प्रॅक्टिस करावंच लागेल आपल्याला. ठीक आहे, ही गोष्टी ह्या सगळ्या प्रॅक्टिसने येतात. अदरवाईज लाईक जस्ट एकदा बघितलं आणि आपलं काम कम्प्लीट झालं असं होत नाही. हा रोहित, मी एकदा सांगतो हे पुन्हा, काय हरकत नाहीये. येस येस, सांगतो मित्र. झालेलं आहे का सांगा एकदा बाळांनो. आवरा थोडस क्विकली आवरा. सानिका यस, ऋषिकेश, साक्षी, प्रतीक, अथर्व, सानिका बनसोडे, झालं मित्रांनो सगळ्यांचं. तर आपण मग बघूया पुन्हा एकदा ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया आणि देन आपण परत त्याचे इफेक्ट्स करूया. यस सृष्टी, ठीक आहे, काय हरकत नाही. मला वाटते होपफुली सगळ्यांचं लिहून झालं असेल. यस आदित्य, श्वेता, चलो काय हरकत नाही. यस हर्षदा, थोडस एकदा पुन्हा एकदा बघा मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते. ठीक आहे, पहिली गोष्ट काय सांगितली यांनी की लँड बिल्डिंगला 10% डिप्रिसिएशन आहे. टोटल अमाऊंट किती आहे लँड बिल्डिंगची? 50,000. तर ही मी पहिली स्टेप इथं लँड बिल्डिंगची अमाऊंट आपण लिहिली किती? पहिल्यांदा इथं 50,000. हा झाला पहिला पॉईंट. या 50चे त्यांनी दोन भाग केलेत. नंबर एक, यांनी काय सांगितलं की 20,000ची बिल्डिंग आम्ही ऍड केले 1 जुलैला. म्हणून याचा पहिला भाग जो आहे तो आपण इथं केलाय 20,000चा. मग पहिला 20,000चा असेल तर मग दुसरा कितीचा होईल? तर 50 मधून 20 गेले, दुसरा भाग होणार कितीचा मित्रांनो? 30,000चा. ठीक आहे, तर हे झाले 20 आणि 30, हे स्टेप नंबर 2. आता यांनी काय सांगितलं की हा जो 20,000चा भाग आहे हा आम्ही कधी ऍड केलाय? जुलैला. आणि आपलं वर्ष कधी संपतं अकाउंटिंगचं इयर? ते संपतं मार्चला. मग जुलै ते मार्च हा कालावधी किती आहे? तर हा कालावधी आहे आमचा 9 महिन्याचा. ठीक आहे, तर मग डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं पहिल्यांदा 10% दरानं 20,000च्या. ठीक आहे, इथं 20,000च्या हे 10% किती होतात? तर हे होतात 20,000च्या 10% 2,000. 2,000 झाले 12 महिन्याला. आमचा वापर आहे इथं कितीचा? 9 महिन्याचा. तर 9 महिन्याला किती? हे एक समीकरण मांडलं, याला मी इथं सोडवलं. 9/12 गुणिले 2,000. तर हे पहिलं आन्सर मला मिळालं, जे आहे आपलं 1,500. हा पहिला विषय इथं संपला. नंबर 2, दुसरा बिल्डिंगचा जो भाग आहे तो कितीचा आहे? तो आहे आपला 30,000चा. तो आपण पूर्ण वापरलाय वर्षभर म्हणजे 12 महिन्यासाठी. मग 30,000च्या 10% किती? तर हे येतात 3,000. तर हे मला इथं दुसरं उत्तर मिळालं. तर दोन्ही उत्तरांची टोटल जर केली तर मला इथं काय मिळेल? टोटल डिप्रिसिएशन. म्हणजे पहिला आहे 1,500, दुसरा आहे 3,000. म्हणजे टोटल होतात किती? 4,500. हे झालं टोटल डिप्रिसिएशन. आता डिप्रिसिएशन काय करतो? तर असेट मधनं आपण वजा करतो. तर 4,500 लँड बिल्डिंग मधनं मित्रांनो वजा करा सगळ्यांनी. इथं लिहा खाली लेस, लँड बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन @ 10%. आणि हे आहेत 4,500 रुपये. ओके, 50 मधनं 4 गेले 46, त्यातनं 500 गेले म्हणजे 45,500 रुपये राहतील. म्हणजे इथं 45,500 रुपये इथं राहतील. नंबर 1.
ओके, हा झाला पहिला इफेक्ट, असेट मधनं वजा केलं. दुसरा इफेक्ट मित्रांनो आपण करतो पीएलच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट करतो पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला सगळ्यांनी लिहा टू डिप्रिसिएशन. त्यामध्ये पहिला पार्ट लिहा लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट आहे 4,500. ठीक आहे, अमाऊंट आहे 4,500. सृष्टी उत्तर बरोबर आहे बघा. पहिल्याचं डिप्रिसिएशन केलं 4,500. यामध्ये वर्किंग नोट होती जी आपण महत्वाची, म्हणजे इन्शुरन्सच्या नंतर कुठली ऍडजस्टमेंट महत्वाची असेल तर ती आहे ही लँड बिल्डिंगच्या डिप्रिसिएशनची. ठीक आहे, जी आता आपण इथं कव्हर केलेली आहे. आता यानंतर आणि एक आहे ती सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर एक कम्प्लीट झालं. यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया काय आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आहे डिप्रिसिएशन फर्निचरवर 5%. ते प्लेन आणि सिंपल आहे, त्याला काही फर्निचरला काही ऍडिशन वगैरे नाहीये. तर फर्निचरवर डायरेक्टली डिप्रिसिएशन जे आहे ते इथं कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे हर्षदा, बघूया एक सेकंड. फर्निचरला 5%. तर फर्निचरच्या खाली लिहा डायरेक्टली लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. बघा, 40,000च्या 10% होतील 4,000. मग 5%नं त्याच्या निम्मे, म्हणजे 4,000च्या निम्मे येतात 2,000. हर्षदा उत्तर बरोबर आहे. 40 मधनं 2 गेले तर राहतात 38. 40 मधनं 2 गेले राहतात 38. तर हे झालं उत्तर. सृष्टी, गायत्री, सानिका, आदित्य, साक्षी, हर्षदा, सानिका सूर्यवंशी, सगळ्यांची उत्तर मित्रांनो बरोबर आहेत. ठीक आहे, तर हे झाला पहिला इफेक्ट. असेट मधनं डिप्रिसिएशन वजा केलं 2,000 फर्निचरचं. दुसरं, इथं लिहा पीएलच्या डेबिटला फर्निचर 2,000 आणि इथं डिप्रिसिएशनची टोटल करा, आउटरला लिहा. चार आणि 2 6, 500. रोहित मित्रा, असं करू नको. 6,500. सृष्टी, सानिका बरोबर आहे उत्तर. मित्र, फर्निचरचं खाली कसं, म्हणजे असंच लिहितो रे अकाउंटिंग बाळा आपण. ठीक आहे, हे असंच लिहितात रे अकाउंटिंग बाळा. खाली कसं, म्हणजे मला काही नेमका अर्थ कळाला नाही बाळा. तुला म्हणायचं काय की डिप्रिसिएशन हा एक पार्ट आहे. लँड बिल्डिंगचं 4.5 आहे, फर्निचरचं 2 आहे, टोटल डिप्रिसिएशन 6,500. हे अकाउंटिंग हे या पद्धतीनेच लिहिलं जातं. हे असंच लिहितात रे. ठीक आहे, चलो. सो फर्निचरची ऍडजस्टमेंट झाली. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन 5% आरडीडी ऑन सन्ड्री डेटर्स. तर बॅड डेट सांगितलेत, पहिली गोष्ट समजतं काय तुम्हाला. बॅड डेट्स किती सांगितलेले आहेत, 1,000 रुपये. तर बॅड डेट्स 1,000 आहेत. ते बॅड डेट्स आपण काय करतो, डेटर्स मधनं वजा करतो. तर पहिल्यांदा लिहा डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स 1,000. 26 मधनं 1 गेले 25. यस, 26 मधनं 1 गेले 25. ओके, सृष्टी, गायत्री, आदित्य बरोबर आहे. ठीक आहे रोहित, चलो काय हरकत नाही. सानिका बरोबर आहे. पहिला इफेक्ट झाला. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट. ठीक आहे, बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट कुठं करतो, तर बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट करतो पीएलच्या डेबिटला. मित्रांनो लिहा टू बॅड डेट्स 1,000. टू बॅड डेट्स 1,000 रुपये. ठीक आहे, तर हे झालं बॅड डेट्सचं कम्प्लीट. ओके, सो बघा आपण काय केलं, डेटर्सवर हा बॅड डेट्स वजा केले. 26 मधून 1 गेले 25 राहिले, ते असेटला लिहिले नंबर 1. नंबर 2 दुसरा इफेक्ट केला इथं पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स 1,000. ओके, सो आता यानंतर काय सांगितलंय, मेंटेन आरडीडी 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर आरडीडी सांगितलं आणि 5%. ठीक आहे, तर डेटर्सवर आरडीडी सांगितलंय 5%. तर हा कॅल्क्युलेट करूया. इथं खाली सगळ्यांनी लिहा लेस आरडीडी ऍट द रेट 5%. लेस आरडीडी ऍट द रेट 5%. बघा, 25,000च्या 5% काढायच्या, 10% होतील 2,500. 1 शून्य कमी करा, मग 2,500च्या निम्मे. तर 2,500च्या निम्मे येतात मला वाटते 1,250. ओके, तर हे लिहा 1,250 इथं. ठीक आहे, गायत्री, सानिका, सृष्टी, हर्षदा, साक्षी उत्तर बरोबर आहे. हे येतात 1,250 रुपये. ठीक आहे, वजाबाकी करूया.
23,750 राहतील बाहेर. सृष्टी, सानिका बरोबर आहे. दुसरं उत्तर सुद्धा ठीक आहे. तर आउटरला राहतील 23,750. साक्षी बरोबर आहे. चलो, हे झालं आपलं म्हणजे रेग्युलर पॉइंट्स. यामध्ये काय केलं आपण, बॅड डेट्स, आरडीडी वजा केला. आता आरडीडी आहे 1250, याचा दुसरा इफेक्ट. तर आरडीडीचा दुसरा इफेक्ट लिहितो कुठं, पीएलच्या डेबिटला. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला टू आरडीडी 1250 रुपये. टू आरडीडी अमाऊंट आहे 1250 रुपये. ठीक आहे, टू आरडीडी 1250 रुपये. चलो, तर ही डेटर्सची ऍडजस्टमेंट सुद्धा आपण कंप्लीट केली. बॅड डेट्स वजा केला, आरडीडी वजा केला. दोघांचाही दुसरा इफेक्ट आपण काय केला, पीएलच्या डेबिटला लिहिला. लास्ट ऍडजस्टमेंट इथली, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 34,500. क्लोजिंग स्टॉक दिलाय 34,500. याचे दोन इफेक्ट कुठे करतो, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहूया इथं बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे इथं दिलेली 34,500. अमाऊंट इथं दिली आहे 34,500. नंबर एक. नंबर दोन, दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा कुठं करतो, तर दुसरा इफेक्ट करतो मित्रांनो इथं बॅलन्स शीटच्या. दुसरा इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या असेटला. क्लोजिंग स्टॉक 34,500 रुपये. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक 34,500 रुपये. तर ही क्लोजिंग स्टॉकचे सुद्धा दोन इफेक्ट आपण कंप्लीट केले. बघा, प्रॉब्लेमच्या खाली दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट होत्या ना, त्या सगळ्या आपण इथं कंप्लीट केलं. आता काय करायचं आपल्याला, वर एक हिडन ऍडजस्टमेंट आहे या लोनची, याचं कॅल्क्युलेशन आपल्याला बघायचं आहे. एक तर बघा मित्रांनो, हे लोन म्हणजे आहे आपलं कर्ज. ओके, आपण कर्ज काढलंय. कितीचं कर्ज काढलंय, तर आपण कर्ज काढलंय 30,000चं. ठीक आहे, तर हे 30,000चं जे कर्ज आहे, याच्यावर व्याजाचा दर किती टक्के आहे, तर तो त्यांनी दिलाय 10%. ठीक आहे, याच्यावर व्याजाचा दर आहे दिलेला त्यांनी 10%. ठीक आहे, आणि हे आता 10% कर्ज आपलं म्हणजे जे काढलंय त्याच्यावर व्याज आपल्याला इथं फक्त द्यावं लागेल. जस्ट इथं बघा, मी पहिला कॅल्क्युलेशन दाखवतो करून, नंतर तुम्ही लिहून घ्या. ओके, 10% बँक लोन. 10% बँक लोन आहे. अमाऊंट आहे 30,000. अमाऊंट आहे 30,000. आणि हे कर्ज घेतलंय कधी, तर हे टेकन ऑन कुठली तारखेला घेतलंय, 1 ऑक्टोबरला घेतले. 1 ऑक्टोबर 2018. ठीक आहे, आता पहिली गोष्ट व्याज कॅल्क्युलेट करूया. 30,000च्या 10% किती येतात, 30,000च्या 10% येतात 3,000. ठीक आहे, 3,000 किती महिन्यासाठी, 3,000 आहेत आमचे 12 महिन्यासाठी. आम्ही कर्ज कधी घेतलंय, तर आपण कर्ज घेतले कधी, 1 ऑक्टोबरला. मग बघा, हे कर्ज आपल्याकडे कधीपासून कुठपर्यंत आहे, तर हे कर्ज आहे आपल्याकडं ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत. बरोबर आहे, ऑक्टोबर ते मार्च. आता ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी कितीचा आहे, तर हा कालावधी आहे मित्रांनो 6 मंथ्सचा. तर मग हे 12 महिन्याला 3,000, तर 6 महिन्याला किती, असं इथे इक्वेशन मांडावं लागेल. तर हे या पद्धतीने सोडूया, 6/12 गुणिले 3,000. तर हे मित्रांनो येतात त्याच्या निम्मे 1,500 रुपये. ठीक आहे, हे त्याच्या निम्मे येतात 1,500 रुपये. वर्किंग नोटी लिहून घ्या. सिंपल आहे, व्याज कॅल्क्युलेट केलेलं आहे कर्ज आपण जे काढले त्याच्यावर. यस, हर्षदा झालं म्हणते. झालं की सांगा मित्रांनो. सानिका झालंय, ओके. श्वेता, अथर्व, सानिका, ऋषिकेश, अनुजा, आदित्य, सृष्टी. ठीक आहे, तर सगळ्यांचं झालं ऑलमोस्ट असं दिसते मला. तर व्याज आपण कॅल्क्युलेट केले मित्रांनो इथं 1,500 रुपये, 1,500 रुपये. तर आता बघा, व्याजाचे हे इफेक्ट करायचे आपल्याला दोन. स्नेहा, रोहित, यस.
तर व्याजाचे म्हणजे याचे दोन इफेक्ट करायचे आपल्याला 1,500चे. तर बघा 1,500पैकी पहिलं बँक लोन आहे, तर या बँक लोन मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. हे जे बँक लोन आहे यामध्ये ऍड करावं लागेल. तर इथं लिहा ऍड इंटरेस्ट, याच्या खाली लिहा ऍड इंटरेस्ट 1,500, 30 अधिक 1 31,500, 30 अधिक 1 31,500 नंबर 1. हा झाला पहिला इफेक्ट. ठीक आहे. आता बघा व्याज आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, व्याज आपल्याला द्यायचं आहे. तर जे देणं असतं ते आपला खर्च असतो. ठीक आहे, जे द्यायचं आहे ते आपला खर्च आहे. तर खर्च म्हटल्यावर इथं लिहावं लागेल याला पीएलच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 1,500. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 1,500. ठीक आहे. तर आता मित्रांनो जो प्रॉब्लेम आहे तो आपला 100% कव्हर झालेला आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट आपण केल्या, पोस्टिंग सुद्धा आपण केलेलं आहे. ठीक आहे, तर हे इथं आपलं कम्प्लीट झालंय. सो नाव आता जाऊया इथं आपण क्लोजिंग करायला. आता ट्रेडिंग अकाउंट तर ऑलरेडी क्लोज आहे. ट्रेडिंग अकाउंटचं उत्तर जे ग्रॉस प्रॉफिट आहे हे पण तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. जस्ट आता टोटल करायचे आहे तुम्हाला. यामध्ये बघा डेबिट साइड मोठी येते का क्रेडिट? जनरली इथं क्रेडिट मोठी येते, तर क्रेडिटच इथं पण क्रेडिटच मोठी येईल. 34 अधिक 1 35 आणि हे 36. तर क्रेडिट साइडची टोटल येते, सगळ्यांनी लिहा 36,000. ठीक आहे, इथं पण लिहा 36,000. ओके, आणि याला वजा करा इकडून. उत्तर सगळ्यांची बरोबर आहेत. सानिका, साक्षी, हर्षदा. इकडे बघा डेबिटची करा, व्यवस्थित करा. 12 आणि 4 16 आणि 17, 17 आणि 2 19 20 26 27 28 29. तर मेजर टोटल आहे 29,000. त्यानंतर हे 500 500 1000 1250 12 4 1650 1750. हे येतात 1750. 30,750 येतात का बघा. 30,750 येतात का? हर्षदा तेवढे म्हणतात. ओके. साक्षी 30,750 येतात का बघ बाळा. सृष्टी 30,750, सानिका 30,750, स्नेहा 30,750. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. तर 30,750 येते. तर यात न वजा करूयात. 30,750 वजा करूयात 36 मधनं. तर हे राहतील 50 2 5 5,250 रुपये राहतात का नेट प्रॉफिट? हर्षदा बरोबर आहे, साक्षी उत्तर बरोबर आहे. ठीक आहे बघा, चलो. हर्षदा, सृष्टी, सानिका, अथर्व, स्नेहा 5,250 रुपये राहतो नेट प्रॉफिट. याला लिहा बाळांनो टू नेट प्रॉफिट. याला सगळ्यांनी लिहा टू नेट प्रॉफिट. ओके, आणि हा दोघांचा आहे. काय नाव होतं? नाना आणि नानी. ओके, यन, एक सेकंड, यन आणि यन. ओके, तर आता बघा यांचा जो रेशो आहे ना तो इक्वल आहे. श्वेता, स्नेहा बरोबर आहे. ठीक आहे, 5,250 हा जो तुमचा प्रॉफिट आला यांचा रेशो जो आहे तो इक्वल आहे, म्हणजे समान डिवाइड करावा लागेल. 2 दुनी 4 आणि 1 5 2 सख्ख 12, 2 दुनी 4 आणि 1 5 2 पंचे 10. तर 2,625 रुपये येतात का बघा. साक्षी आणि सानिका उत्तर बरोबर आहेत. 2,625 रुपये येतात प्रत्येकी. तर इथं लिहा 2,625 2,625. ठीक आहे, सृष्टी बरोबर आहे. 2,625 2,625. हे झालं मित्रांनो पीएलचं उत्तर. आपलं टोटल नफा आला 5,250 रुपये. जस्ट एकदा चेक करूया, पुस्तकात सुद्धा आपला बरोबर आहे उत्तर 5,250 रुपये. चलो, सो नाव आता इकडे जाऊया. याचं ट्रान्सफर आपण करतो इथं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला. तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा बाय एनपी. यामध्ये दोघांचा लिहा 2,625 बरोबर ना. येस, 2,625 आणि 2,625. सो आता हे अकाउंट क्लोज करायचं आहे. टोटल करा, दोघांची पण सेमच येणार आहे. 50 अधिक 2 52,625 आणि इथं सुद्धा 52,625. ओके,
इथं लिहा दोघांची 52,625 52,625 वर वजा करायला काहीही नाहीये, तर आहे तसं लिहा 52,625. याला इथं लिहा टू बॅलन्स CD. ओके, टू बॅलन्स CD. सृष्टी, सानिका उत्तर मित्रांनो बरोबर आहेत. चलो, तर हे झालं तुमचं कॅपिटल 52,625 रुपये. हे तुम्ही लिहिता कुठं, तर हे लिहिता तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. कॅपिटल 52,625. ठीक आहे, 5 आणि 5 10शी 0, हातच्याला 1, हे 5, 6 12शी 2, हातच्याला 1, हे 5 आणि हे 10, तर 1,05,250. अथर्व, सानिका, सृष्टी उत्तर बरोबर आहे. टोटल करा बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा. मी करत नाहीये, तुम्ही करा. सृष्टी 1,44,750. ओके, आणि साक्षी पण तेच म्हणते. आदित्य वेगळी म्हणते. आदित्य नाही मित्रा, चेक कर 1,44,750. ओके, बुक मध्ये किती आले? येस, 1,44,750 आले बुक मध्ये सुद्धा. ठीक आहे. येस, गायत्री, सानिका, रोहित नाही मित्रा. 1,05,000 कशी? हा, पहिलं उत्तर. अच्छा, पहिलं उत्तर बरोबर आहे. हर्षदा, सानिका, यस. जस्ट अ सेकंड, प्रॉब्लेम तुम्हाला टोटल दाखवतो मी.